नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वन जो आहे कंपल्सरी पेपर त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न बघणार आहोत. आज त्याचा पार्ट 7 आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. गेल्या 15 वर्षाची पूर्ण पीवायक्यूचा आपण अभ्यास करणार आहोत. एकंदरीत आपल्याला आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीचे विचारले गेलेले आहे आणि मोस्ट रिपीटिंग टॉपिक कोणते आहे हे आपल्याला इथे समजून येणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 40%. आता आपल्याकडे कमीत कमी वेळ आहे आणि जर का आपल्याला 75 प्लस मार्क्स हवे असतील पेपर वन मध्ये तर या 40 आणि 60% फॉर्म्युलाला तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 40% काय आहे? एकंदरीत प्रश्न सॉल्व्ह करणे आणि पीवायक्यूचा अभ्यास करणे. पीवायक्यू प्लस ट्रिक्स आपल्याला वापरायचे आहे जेणेकरून आपल्याला जास्त मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा आणि एकंदरीत ही पूर्ण सिरीज चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, नोट्स काढा, रिवाईज करा. तेव्हा जाऊन तुम्हाला नक्कीच 75 प्लस मार्क्स पेपर वन मध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्हाला सेट क्लिअर करायची असेल तर पेपर वनच असं आहे जे तुमची सेट क्लिअर करून देऊ शकतो. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज मिळणार आहे, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट असणार आहे, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन असणार आहे, सोबतच एका वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची जी फीस आहे ती 3000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. येत्या म्हणजे 8 जून पासून आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे, करतो आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. पेपर वन सोबत आपल्याकडे पेपर टू ची बॅच सुद्धा आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ अशा पद्धतीचे 13 सब्जेक्ट दिलेले आहे आमच्याकडे, जेणेकरून तुम्ही यांच्यापैकी तुमचा कुठला एक सब्जेक्ट असेल त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे, एका वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे, कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहेत, 20 प्लस टेस्ट आहे, सोबतच फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहे. याची फीस आहे 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. द अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स. पहिला आहे स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी, सर्जनशील. आणि ऑप्शन ए आहे 1 and 2, 2 and 3, 1 and 3, 2 and 4. ठीक आहे. तर मेमरी लेवल जी असते ही खूप बेसिक लेवल असते, ज्यामध्ये आपण पोरांना पाठांतर करून घेतो, त्यांना त्यांचा अर्थ माहिती नसतो, खूप बेसिक असते. ठीक आहे. त्यानंतर असते अंडरस्टँडिंग लेवल, ज्यामध्ये जे ते स्टुडंट असतात ते काय करायला लागतं, अर्थ समजायला लागतं त्या गोष्टीचा. त्यानंतर येतं रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही हाय लेवल आहे आणि मेमरी आणि अंडरस्टँडिंग मध्ये टीचरची गरज पडते. रिफ्लेक्टिव्ह मध्ये तुम्हाला गाईड असतो पण एकदम टीचरची गरज भासत नाही. टीचर सेंटर्ड नाही आहे रिफ्लेक्टिव्ह. मेमरी लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल हे टीचर सेंटर्ड आहे. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही अडल्ट साठी असते, सेल्फ स्टडी जे करतो किंवा मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड ज्यामध्ये असते ती असते रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे. मेमरी लेवलमध्ये काय येईल, मेमरी येईल. तर मग अंडरस्टँडिंग लेवलमध्ये काय येते, तर एक अभियोग्यता आणि मर्मदृष्टी. ठीक आहे. तर अभियोग्यता म्हणजे काय, शिकण्याची क्षमता किंवा योग्यता आणि विद्यार्थी नवीन ज्ञान आत्मसात करून त्याचा वापर करू शकतो. मर्मदृष्टी म्हणजे काय, तर एखाद्या संकल्पनेचा गाभा समजून घेण्याची क्षमता, समस्याचे मूळ कारण समजणे, है ना. त्यामुळे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये ऍप्टिट्यूड आणि इन्साइट येतं, क्रिएटिव्हिटी तर येत नाही. मेमरी हे मेमरी लेवलमध्ये येतं, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे, अभियोग्यता आणि मर्मदृष्टी. ठीक आहे. तर सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी हे ना रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये येतं, ज्यामध्ये चिंतन पातळीचे वैशिष्ट्य आहे, विद्यार्थी नवीन कल्पना करायला लागतो, समस्या सोडवायला लागतो. आणि स्मरणमध्ये काय असतं, विद्यार्थी फक्त तथ्य, व्याख्या, सूत्रे लक्षात ठेवतो. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, बी असणार आहे. समजून घेण्याच्या पातळीवर शिकवताना विद्यार्थ्यांनी संकल्पनाचे परिणाम ओळखावेत, घटकांमधील नाते समजावेत आणि संकल्पना, तथ्य, तत्वे व्यवहारात आणावीत. ठीक आहे. हे आहे घटक युनिट 1 मधला प्रश्न आहे हा. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपक्तेचा काळ डॅश होय. द पिरियड ऑफ हायेस्ट इंटेलेक्च्युअल प्रोडक्टिव्हिटी इन अ ह्युमन लाईफ. बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था, वृद्धाप्य.
तर एखादा जो पिरियड असतो बौद्धिक सुपकतेचा, तो काय असणार आहे? बालपण तर नक्की नसणार आहे, वृद्धत्व पण नसणार आहे, ऑप्शन्स बघा कसे कट करायचे, अडल्टहुड पण नसणार आहे, कुमार अवस्थेमध्ये आपण ज्या गोष्टी शिकतो, हा ना, त्याचा चांगल्या पद्धतीने आपण काय वापर करतो, अभ्यास करतो, ज्ञान आपण नवीन नवीन ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते कसं वापरायचं ते सगळं आपण अभ्यास करतो. त्यामुळे कुमार अवस्था जी आहे ती आपलं उत्तर असणार आहे, बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश असतो. द ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑन स्वयं इज युज्ड फॉर रिझॉल्विंग डाऊट, शंका समाधान करण्यासाठी, स्वयंमूल्यांकन करण्यासाठी, सेल्फ असेसमेंट करण्यासाठी, व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी, वॉचिंग व्हिडिओ लेक्चर्स, ठीक आहे, की वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी, डाउनलोडिंग रीडिंग मटेरियल. चला सांगा बघू, स्वयंचं ऑनलाईन डिस्कशन फोरम काय आहे? तर स्वयं काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. एक ते प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण मूक, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस याद्वारे आपण एक व्यासपीठ मिळवलेलं आहे, ज्यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी उपलब्ध करून देऊ शकतो. स्वयंचा फुल फॉर्म काय आहे? स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. ठीक आहे, हे फुल फॉर्म आपल्याला पीवायक्यू मध्ये विचारलं होतं, सगळ्यांनी नोट करून ठेवा. त्यानंतर मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम आहे, इथे शाळा, पदवी, पदव्युत्तर, कौशल्याधारित अभ्यासक्रम आहे, व्हिडिओ व्याख्याने आहे, ई सामग्री आहे, त्यामध्ये आपण व्हिडिओ लेक्चर्स, ई कंटेंट, सेल्फ असेसमेंट टेस्ट, डिस्कशन फोरम असं सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे जे डिस्कशन फोरम आहे हे आपल्याला आपले जे डाऊट्स आहेत ते रिझॉल्व्ह करण्यासाठी, शंका समाधान करण्यासाठी वापरतो आहोत. ठीक आहे, 2017 मध्ये हे स्वयं सुरू झालेलं होतं, HRD मिनिस्टर, शिक्षण मंत्रालयाने, आणि याचं मेन जे आहे 3 तत्वे आहेत: ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी. ठीक आहे, सगळ्यांनी त्याचा फुल फॉर्म वगैरे पाठ करून ठेवा, हे आधी विचारले गेलेलं होतं. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रिझॉल्विंग डाऊट, शंका समाधान करण्यासाठी. स्वयं हे एक असे व्यासपीठ आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. द सब्जेक्ट ऑफ हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट इफेक्टिव्हली युझिंग डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती, भूमिका पालन पद्धती. आता आपण एकंदरीत डिजिटल चार्ट्स वापरू शकतो, नकाशे वापरू शकतो, की या वेळेस असं असं झालेलं. ठीक आहे, ऐतिहासिक कालखंड, भूगोल आणि डेटा समजून घेण्यासाठी डिजिटल चार्ट आणि नकाशे अत्यावश्यक दृश्य साधने आहेत. त्यानंतर आहे भूमिका पालन पद्धती जी म्हणतो आपण, ते ऐतिहासिक व्यक्तीशी एकरूप होण्याचं आणि घटनांना स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचं हे एक महत्वाचं आहे, रोल प्लेइंग मेथड. ठीक आहे, प्रात्यक्षिक पद्धत झाली ती, है ना. तर पण दिग्दर्शन पद्धत जी आहे ती आपल्याला, डेमॉन्स्ट्रेशन मेथड जी आहे, प्रात्यक्षिक पद्धतीचा वापर करून इतिहासाचा विषय हा प्रभावीपणे आपल्याला शिकवता येत नाही. त्यामुळे आपलं ऑप्शन जे असणार आहे ते असणार आहे सी. इथं प्रश्न काय विचारला होता? नाही चा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, निरपेक्ष सापेक्ष श्रेयीकरण हे श्रेयीकरणाचे प्रकार आहेत. ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ. अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, विशेष, प्रमाणित. चला सांगा बघू. ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग. काय उत्तर असणार आहे? निरपेक्ष आणि सापेक्ष. ऍब्सोल्यूट ग्रेडिंग, निरपेक्ष श्रेणीकरण जे आहे, या पद्धतीत विद्यार्थ्यांची कामगिरी ही पूर्वनिश्चित निकषांशी तुलना करून श्रेणी केली जाते. 90 पण 100 जे आहे ए प्लस, है ना, 80 to 89 ए, अशा पद्धतीने. जर एखाद्या विद्यार्थ्याला 85% मिळाले तर त्याला ए ग्रेड मिळालं, असं ते असते. ठीक आहे, पारदर्शक असते, विद्यार्थ्याला स्वतःची प्रगती समजते. त्यानंतर इथं रिलेटिव्ह ग्रेडिंग. रिलेटिव्ह ग्रेडिंग मध्ये या पद्धतीत विद्यार्थ्यांची कामगिरी इतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीशी तुलना करून दिली जाते. जसे वरचे 10% म्हणजे ए. जसं एखाद्या विद्यार्थ्याला 75% गुण असूनही ए ग्रेड मिळू शकत नाही, 85% गुण असूनही त्याला बी ग्रेड मिळू शकते, कारण 10%च्या वर जे पोरं आहे त्यांना ए, अशा पद्धतीचे ते असतात. ठीक आहे, त्यामध्ये आपण तुलनात्मक करतो, स्पर्धात्मक वातावरण तयार करतो. ऍब्सोल्यूट ग्रेडिंग मध्ये आपल्याला काय होतं? निश्चित असतं, ते सगळं काय असतं? निश्चित. आणि यामध्ये आपण तुलना करतो. ठीक आहे, क्रायटेरिया वापरून क्रमवारी भर देतो, इथं उद्दिष्ट पूर्ण केलं जातं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट. ठीक आहे, आर टाइप्स ऑफ इनडायरेक्ट ग्रेडिंग. स्टँडर्ड आधारित ग्रेडिंग जे आहे शिक्षणातील एक नाविन्य आहे, जे
शिकण्यावर लक्ष केंद्रित करते आणि प्राप्ती वाढवण्यास मदत करते. हे बहुधा काय आहे? शिक्षण पद्धती आहे. ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, संशोधकांसाठी सर्वात आवश्यक गुणवत्ता म्हणजे डॅश होय. द मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर. वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची, स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. सांगा बघू. आता हे याच्यामधले चारही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतंय, पण मी आधी तुम्हाला सांगितलं होतं एखादं ऑप्शन आपल्याला 90% बरोबर असतं, एखादं 100% बरोबर असतं, एखादं 85, एखादी 87, पण यातलं आपल्याला 100% ओळखायचं आहे. तर संशोधकाला जर का मनापासून अभिरुचीच नसेल तर तो संशोधन करेल का? नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे बरोबर उत्तर. ठीक आहे. वक्तशीरपणा पण असला पाहिजे, बुद्धिमत्ता पण असली पाहिजे, मास्टरी पण असली पाहिजे स्वतःच्या विषयावर, पण त्याला जर का अभिरुचीच नसेल तर तो संशोधन करणारच नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. या आव्हानांना मात करण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी ही खोलवर रुजलेल्या जिज्ञासेतून येते आणि नवनिर्मितीच्या ध्यासातून येते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. चला, समोरचा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपांची नोंदणी करणे यास डॅश असे म्हणतात. इन अ क्वालिटेटिव्ह रिसर्च द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग रिफ्लेक्टिव्ह नोट्स इज रेफर्ड टू ॲज एनकोडिंग, नोट टेकिंग, डिकोडिंग, सूचना करणे. चला सांगा बघू काय असणार आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय? एखादा शब्द, अनुभव. ठीक आहे. कोणतं? क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. आणि क्वांटिटी म्हणजे जसं 1 kg एखाद्या गोष्टीची आपण संख्येमध्ये जेव्हा क्वांटिटी दाखवतो तेच असते क्वांटिटी. क्वालिटीमध्ये आपण स्मॉल सॅम्पल घेतो. स्मॉल सॅम्पल सखोल माहिती मिळवतो. का आणि कसे प्रश्न विचार. ठीक आहे. मुलाखत, निरीक्षण, गट चर्चा, मुलाखत हे सगळं कशात येतं? गुणात्मक मध्ये येतं. ठीक आहे. आणि क्वांटिटीमध्ये आपण आकडेवारीवर, संख्यावर भर करतो. वस्तुनिष्ठता किती किती पाहिजे? 1 किलो, 2 किलो. त्यामध्ये आपण काय प्रश्न विचारतो? प्रश्नावली. ठीक आहे. सर्वेक्षण, सर्वे असतं इथे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आहे. हे सुद्धा तुम्ही नोट करून घ्या. क्वालिटी म्हटलं की शब्द, अनुभव, अर्थ, आणि क्वांटिटी म्हटलं की संख्या, आकडे. ठीक आहे. आणि येस, याचं उत्तर सांगा. याचं उत्तर आपलं असणार आहे टिपण काढणे, नोट टेकिंग. मेमोईंग ज्याला म्हणतो आपण, हे संशोधकाला कोडिंग प्रक्रियेतील संकल्पना आणि विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी संधी देते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, शैक्षणिक संपादन हे चल डॅश श्रेणीवर मोजले जाईल. अकॅडमिक अचिव्हमेंट इज अ व्हेरिएबल दॅट विल बी मेजर्ड ऑन द डॅश स्केल. नामांकन, आंतर, गुणोत्तर, क्रमांकन. शैक्षणिक संपादन जे आहे हे चल श्रेणीवर असते. तर कोणत्या याच्यावर असते? हे इंटरवल जे म्हणतो श्रेणी, स्केल, त्याच्यावर असते आहे. इंटरवल स्केल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आंतर स्केल. यामध्ये मापनाची अशी श्रेणी आहे ज्यामध्ये डिफरन्स समान आणि अर्थपूर्ण असते, आणि परंतु खरा शून्य बिंदू, ट्रू झिरो, नसतो. क्रम ऑर्डर असते. एकंदरीत तुम्हाला आता कसं सांगू? त्याचं एक एक्झाम्पल सांगते. एकंदरीत याच्यामध्ये आपण काय 20 डिग्री, 30 डिग्री यातला डिफरन्स काय आहे? 10 डिग्री सेल्सिअस आहे. पण एकंदरीत इंटरवल स्केलची कसं असते तर 0 डिग्री म्हणजे तापमान पूर्णपणे नाहीसे झाले असे नाही. हा इंटरवल स्केल आहे. ठीक आहे. फरक असला तरी त्यामध्ये आपण झिरोच मोजतो. ठीक आहे. अशा पद्धतीने ते असणार आहे. त्यामुळे त्याला आपण म्हणतो इंटरवल. समोरचा प्रश्न आहे, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम डॅश हे असेल. इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कंटेन्स सम एक्स्ट्रीम स्कोर्स, द अप्रोप्रिएट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी वुड बी मीन, मीडियन, मोड, रेंज. चला सांगा बघू. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम डॅश असेल. हे युनिट 2 मधला प्रश्न असणार आहे. ठीक आहे.
आपलं ऑप्शन असणार आहे मीडियन. ऑप्शन 2 जे आहे ते मीडियन असणार आहे. तर मध्यांकाचं कसं आहे, ही डेटा सेटमधली किंमत असते ती केवळ गुणांच्या क्रमावर अवलंबून असते. ठीक आहे. त्यामुळे अत्यंत टोकाची मूल्य असली तरी तो काय असतो, स्थिर असतो. आणि मोड जो असतो हा एकंदरीत स्कोर दर्शवतो, विषम वितरणाचे असते. आणि रेंज जे आहे हे पसरण्याचे माप आहे, केंद्रीय प्रवृत्तीचे नाही. आणि मध्य मीन जे आहे हे जे आहे अत्यंत संवेदनशील असते. प्रत्येक डेटा बिंदूचा याच्यामध्ये समावेश असतो. गुण कमी जास्त केंद्रापासून दूर खेचू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे, मीडियन. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, संशोधन लेख वर आधारित असतो. प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती, वर्णनात्मक माहिती. रिसर्च आर्टिकल इज बेस्ड ऑन प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, डिस्क्रिप्टिव्ह डेटा. ओनली वन, ओनली टू, 1 and 2, 2 and 3. तर संशोधन लेख जे आपण करतो, पीएचडी मध्ये आपण करत असताना जेव्हा रिसर्च आर्टिकल लिहितो ते कशावर असते, तर ते असते प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती. प्राथमिक माहिती म्हणजे काय, संशोधकाने स्वतः प्रयोगातून, सर्वेक्षणातून आणि मुलाखतीतून गोळा केलेली माहिती. आणि दुय्यम माहिती म्हणजे काय, आधीच उपलब्ध जी माहिती असते त्याचे पुस्तकं, जर्नल्स किंवा जे अहवाल आहे तिथून काढलेली माहिती म्हणजे दुय्यम माहिती. ठीक आहे. याला आपण रिसर्च मेथोडॉलॉजी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. वर्णात्मक माहिती हे एकंदरीत डिस्क्रिप्टिव्ह डेटा म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं असं सारांश सगळं पूर्ण लिहितो ना, त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात. पण ते संशोधन लेखात नसते. प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा हाच एक संशोधन लेखामध्ये, रिसर्च आर्टिकलमध्ये असतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 1 and 2. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, न्यूकोपच्या मते संप्रेषण चक्रामध्ये हा फार महत्वाचा घटक नसतो. प्रेक्षक, ग्राहक, माध्यम, संदेश. According to Newcomb, which of the following is a not very important element in the communication cycle? Sender, receiver, medium, message. चला सांगा बघू. तर न्यूकमच्या मते माध्यम जे आहे, ऑप्शन सी, हा एक उत्तर आहे जे त्यांच्या मते घटक मानले जात नाही. त्यामध्ये प्रेक्षक, वक्ता, प्राप्तकर्ता, श्रोता आणि संदेश हे 3 मानले जातात. ठीक आहे. त्याच्या मते याच्यातील परस्पर संवादाच्या तुलनेत संदेश पाठवण्याचे माध्यम हे प्राथमिक आहे किंवा अत्यंत महत्वाचे घटक मानले जात नाही. ठीक आहे. माध्यम हे आपलं उत्तर आहे. मीडियम, त्याच्यामध्ये काय, न्यूकॉमच्या मते मीडियम हे नाहीये कम्युनिकेशन सायकलमध्ये. त्यामुळे आपलं हे जे प्रश्न हा घटक 4 मधला आहे. आणि एखाद्या सायंटिस्ट बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. संप्रेषण प्रभावी म्हणजे हा सुद्धा घटक 4 मधला आहे कम्युनिकेशन मधला. काय प्रश्न विचारलाय, संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वपूर्ण असतो? माध्यम, संदेश, प्रेक्षक, त्वरित प्रत्याभरण. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स इज मोस्ट सिग्निफिकंट फॉर कम्युनिकेशन टू बी इफेक्टिव्ह? मीडियम, मेसेज, सेंडर, इमिडिएट फीडबॅक. आता बघा, कम्युनिकेशन जे करतो, आता सेंडर असतो तो मेसेज पाठवतो, रिसिव्हर हा मेसेज मिळतो त्याला, माध्यम मीडियम तर आवश्यकच आहे, संदेश मेसेज पण आवश्यक आहे, प्रेक्षक पण आवश्यक आहे. पण जर का रिसिव्हर जर का त्याला फीडबॅकच देत नसेल तर तो इफेक्टिव्ह होईल का? मला समजतच नाहीये तुम्हाला काय समजलं किंवा काय नाही समजलं, तुमचं फीडबॅकच मला मिळत नाहीये, तर आपलं जे लेक्चर आहे ते प्रभावी होईल का? नाही. त्यामुळे इफेक्टिव्ह जेव्हा जेव्हा केव्हा इफेक्टिव्ह हा शब्द येतो तेव्हा फीडबॅक हा शब्द आलाच पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 4 असणार आहे. ठीक आहे. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी समोरच्याचा जर का फीडबॅक आपल्याला आला, तात्काळ प्रतिसाद जर का आला, तरच ते संप्रेषण जे आहे, संवाद जे आहे ते इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. त्यामुळे माध्यम तर महत्वाचंच आहे, संदेश पण महत्वाचा आहे, प्रेक्षक पण महत्वाचे आहे. ठीक आहे. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं 4ही ऑप्शन आपले करेक्ट असू शकतात, हा ना, पण त्यातला जो 100% करेक्ट आहे तो आपल्याला टिक करायचा आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन येईल तेव्हा आपल्याला त्वरित प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक, इमिडिएट फीडबॅक मिळणे खूप आवश्यक असते. त्यामुळे तात्काळ प्रतिसाद आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. डी आपलं उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण डॅश प्रकारचे आहे? अनुलंबक, क्षैतिज, अनौपचारिक, दूरस्थ. A factory supervisor issued an order to the workers and the worker complied with it. This type of communication is vertical, horizontal, informal, remote. चला सांगा बघू काय असणार आहे. हे कोणत्या पद्धतीचे कम्युनिकेशन आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मी याआधी पण हे सांगितलं होतं वाटतं कदाचित, पण बघा, सुपरवायझरनी काय केलं, कामगारांना सांगितलं, वर्करला सांगितलं की काहीतरी ऑर्डर दिला, म्हणजे काय झालं, वरून खाली आलेलं आहे म्हणजे व्हर्टिकल आलेलं आहे. ठीक आहे. व्हर्टिकल मध्ये
डाऊनवर्ड आणि अपवर्ड हे दोन पद्धतीचे आहे. वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे जाणे डाऊनवर्ड, ठीक आहे, आणि कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे जाणे म्हणजे अपवर्ड. ठीक आहे. अनुलंब संप्रेषण. उदाहरण प्राचार्यांकडून शिक्षकाकडे, व्यवस्थाकडून कर्मचाऱ्याकडे, हे काय झालं, व्हर्टिकल झालं. ठीक आहे. हॉरिझॉन्टल मध्ये समान पदावर समान पदावर असेल, कलिग्स म्हणतो आपण, त्यांच्यात. आणि इन्फॉर्मल म्हणजे गप्पा, अफवा, म्हणजे असं ग्रेपवाईन जे म्हणतो ना आपण, अनौपचारिक इन्फॉर्मल. ठीक आहे. रिमोट कम्युनिकेशन म्हणजे अंतरावरून होणारा ऑनलाईन ऑनलाईन मीटिंग. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, व्हर्टिकल असणार आहे, व्हर्टिकल कम्युनिकेशन, अनुलंब. ठीक आहे. हे गोष्ट सगळ्यांनी नोट करा. मी परत एकदा सांगते, व्हर्टिकल म्हणजे काय, वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे येणे. ठीक आहे. नंतर हॉरिझॉन्टल म्हणजे काय, सेम जे कलिग असतात ना एकाच पातळीवर, ते. इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक, ज्याच्यामध्ये काही कशा पद्धतीचं फॉर्मल पद्धत नसते. रिमोट म्हणजे ऑनलाईन मीटिंग. मी जे बोलते ना ते सगळ्यांनी नोट करून ठेवा. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे, व्हर्टिकल कम्युनिकेशन. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ग्राहकाचे अनावध हे परिणाम करू शकते. इन इन अटेन्शन ऑन द पार्ट ऑफ द रिसिव्हर कॅन इम्पॅक्ट प्रेक्षक संदेश माध्यम संप्रेषणाची परिणामकारकता. द सेंडर, द मेसेज, द मीडियम, द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. तर याबद्दल आपल्याला विचारलंय घटक 4 कम्युनिकेशन मधला हा प्रश्न आहे. तर इन अटेन्शन ऑफ द पार्ट ऑफ द रिसिव्हर कॅन इम्पॅक्ट संवादाची परिणामकारकता, द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. ग्राहकाचे जर का लक्षच नसेल, दुर्लक्ष असेल, तर एकंदरीत तो जो फीडबॅक आहे तो आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे परिणाम जे आहे ते व्यवस्थितपणे होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे एकूणच देवाणघेवाणीची परिणामकारकता काय होईल, कमी होईल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. प्रेक्षक संदेश पाठवतो आणि माध्यम तो काय करतो, वाहून नेतो आणि प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवतो. पण प्राप्तकर्त्यांनीच फीडबॅक दिलेला नाही, मला मिळाला नाही मिळाला, कशा पद्धतीचा आहे, तेव्हा तर आपल्याला ते परिणाम होऊ शकते आणि संप्रेषणाची परिणामकारकता त्यामुळे घडू शकते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. कारण श्रोत्याची संख्या खूप असते, श्रोते निरक्षर असतात, श्रोत्यांचा समूह बहुजिनसी असतो, प्रेक्षक व ग्राहक यांच्या अबोधातील फरक आहे. प्रोग्राम ऑन टेलिव्हिजन चॅनल समटाइम्स लीड सोसायटी इन द रॉंग डायरेक्शन बिकॉज द ऑडियन्स साइज इज व्हेरी लार्ज, द ऑडियन्स इज इलिटरेट, द ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजिनियस, देअर इज अ डिफरन्स इन द परसेप्शन बिटवीन द सेंडर अँड द रिसिव्हर. याचा ऑप्शन असणार आहे डी. प्रेक्षक आणि ग्राहक यामध्ये काय असते, त्यांचा विचार करण्याची सरणी जी असते वेगवेगळी असते, सगळ्यांचे संदेश वेगळे असतात ना, भिन्न मूल्य असतात, वेगवेगळे अनुभव असतात, पार्श्वभूमी वेगळी असते. त्यामुळे कोणी चुकीचा समज करणार, कोणी चांगला समज करणार. त्यामुळे हा मुख्य कारण असू शकतं की प्रेक्षक व ग्राहक यांच्या अबोधातील फरक हा आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. हे खूप नॉर्मल प्रश्न होता हा ना. येस. समोरचा प्रश्न आहे, एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेली वचन तो पाडू शकतो? पर्समध्ये काहीच रक्कम नसताना पर्समधील रक्कम निम्मी वाटून दिल्याने, कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने, त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा आणि यांची संख्या समजणे. अँड ऑनेस्ट पर्सन मिस्टेकनली promised to give the entire amount contained in his purse to each of two individual. Under what circumstances or by taking what action can he fulfill the promise he has made? A, when there is no money at all in the purse. B, because the money in the purse was distributed equally, split in half. Because no money was given to anyone. D is the number of notes and coins of equal value in his purse is an even number. तर एकंदरीत कसं असू शकते हे आपल्याला कल्पना करायला लावणारे प्रश्न आहे. तर निम्मी तर द्यायची नाहीये, तर दोघांना सारखं द्यायचंय, कोणालाही रक्कम द्यायचीच आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्समध्ये किमतीच्या नोटा यांची सम आहे हे नाही. पर्समध्ये काहीच रक्कम नसताना त्यांची जी कबुली केलेली आहे ते वचन पाडू शकते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. जर का आपण दुसरी परिस्थिती पाहिली, जिथे पाकिटात पैसे असतात, तर एकंदरीत एका व्यक्तीला संपूर्ण रक्कम दिल्यास दुसऱ्यासाठी काहीच उरणार नाही. त्यामुळे दोघांनाही संपूर्ण रक्कम देणे अशक्य होईल. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? हाऊ लॉंग आफ्टर 12 o'clock विल द अवर अँड द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कोइन्सिडेंट?
1 तास 5 मिनिट, 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटा अगोदर, 1 तास 6 मिनिटानंतर. चला सांगा बघू. 12 o'clock will the hour hand and the minute. चला काय असणार आहे याचं उत्तर. याचं उत्तर सगळ्यांनी मॅथ्सचे क्वेश्चनचे सगळ्यांनी लिहत चला मॅथ्सचे क्वेश्चन्स, आणि तिथे ते मी जे इथे लिहून देते ना ते सुद्धा करत चला, हा ना. T = 60/11 मिनिट. ठीक आहे. 60/11 म्हणजे 5 5 11 मिनिटं. 5 मिनिटे 27 सेकंड. ठीक आहे. तर म्हणजे काय, 1 वाजल्यावर काट्या जुळतात, तर 1 वाजून 5 मिनिटं 27 सेकंडच्या आसपास, म्हणजे 1 वाजून 5 मिनिट ते 1 वाजून 6 मिनिटाच्या आधी, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. येथे म्हटलं आहे की तास आणि मिनिटांची बोटे हे 12 वाजता एकसारखी होते, तर पुढील वेळ ती परत एकत्र येण्यासाठी 65 मिनिटांनी येईल, है ना. म्हणजे सुरुवातीला त्याचे ती अंतर काय येईल, 0 डिग्री येईल. ठीक आहे. 60 मिनिटात म्हणजे 360 डिग्री, 1 मिनिटात म्हणजे 6 डिग्री. 1 मिनिट म्हणजे काय, 6 डिग्री. सगळ्यांनी लिहून ठेवा. 60 मिनिट म्हणजे 360. 12 तासात 360, 1 तासात 30, आणि 1 मिनिटामध्ये 0.5 डिग्री. ठीक आहे. तर 6 - 0.5 म्हणजे 5.5 डिग्री, म्हणजे 5.5 ने तास काठ्याला गाठत असेल. 360 डिग्री डिवायडेड बाय 5.5 म्हणजे किती येणार, 720 डिवाइड बाय 11, आणि परत याला 65 5/11 म्हणजे 65.45 मिनिट. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं 1 तास 5 मिनिट. 65 मिनिटे म्हणजे काय, 1 तास 5 मिनिट ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. 1 तास 5 मिनिटं आलं म्हणजे ऑप्शन आपलं आहे आपल्याकडे. ठीक आहे. 5 मिनिटे 27 सेकंड. 65 नाही आहे ना नुसतं आपल्याकडे, 45 आहे, 5/11 आहे, त्यामुळे आपल्याला समोर जावंच लागेल. 1 तास 5 मिनिटानंतर, 1 तास 6 मिनिटापूर्वी, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे. हे सगळ्यांनी नोट करून ठेवा मॅथ्सचे क्वेश्चन, आणि नाही समजलं तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. एका पुस्तकाची किंमत शेकडा 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला, तर पूर्वीच्या उत्पादनात शेकडा कितीने फरक पडला. If the price of a book is reduced by 20%, its sales increase by 25%. By what percentage did the total revenue change compared to the original value? 20%ने घट झाली आणि 25%ने वाढली. ठीक आहे. मूळ महसूल किती होता, 100 × 100 म्हणजे 10,000 पकडून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर नवीन मूल्य काय म्हणताय, 100 - 20 म्हणजे 80, आणि 100 + 25 म्हणजे 125. तर 80 × 125 म्हणजे किती असणार आहे, 10,000. इंटू करा, म्हणजे व्हॅल्यू काही बदलत नाहीये, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. टोटल रेव्हेन्यू काही बदलत नाहीये. बघा, हे 80 झाल्या, 20% घट झाला, आणि हे झालं 125. ठीक आहे. आणि 100 × 100 केल्यावर आपल्याला काय आलं, 10,000. ठीक आहे. या 80 आणि 125 ला आपण इंटू केलं तरी 10,000 होतं, म्हणजे काहीही चेंज इनिशियल आणि फायनल एक्सपेंडिचर मध्ये होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. चला, समोरचा प्रश्न आहे, एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल, तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल. If the percentage profit earned by selling an item for 2120 is equal to the percentage loss incurred by selling the same item for 1480, at what price should the item be sold to earn 20% profit? ठीक आहे. तर सीपी इज इक्वल टू 2120 अधिक 1480 डिवायडेड बाय 2, 3600 डिवाइड बाय 2 म्हणजे 1800. ठीक आहे. आता न्यू एसपी इज इक्वल टू सीपी इंटू 1 + 20/100, कारण 20% नाही करायचं, म्हणजे 1800 गुणिला 1.2 म्हणजे काय येणार, 2160. नवीन एसपी काय असणार आहे, 2160. ऑप्शन ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही मॅथ्सच्या क्वेश्चनची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, 1 + 20/100
हा एक प्रश्न आहे. 1 प्लस याला करा सॉल्व, 0.20 येतं, म्हणजे काय येईल 1.20. ठीक आहे, म्हणजे 1.2 येईल. शून्याचं काही तेवढं हे नसतं. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही करून बघा. मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, स्वतः सॉल्व्ह करून बघा, आणि नाही आलं तर परत परत सॉल्व्ह करा. काहीही अडचण असल्यास कमेंट सेक्शन मध्ये या, आपण मिळून अभ्यास करूया. ओके, ही सिरीज मी तुमच्यासाठी खास बनवलेली आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या सिरीजमध्ये आपण कम्युनिकेशनवर भरपूर प्रश्न बघितले आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट 1 वर पाहिलेले आहे आणि मॅथ्सचे काही प्रश्न पाहिलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही, मॅथ्सचे प्रश्न, रिझनिंगचे प्रश्न नोट करत चला. यामधले जे मी सांगते ते सुद्धा नोट करत चला. ठीक आहे, चल अशा पद्धतीने आपण सिरीज हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि अभ्यास केलेला आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.